जे पत्रकार परिषद जे आयोजित केली त्या पत्रकार परिषदेला मुख्य जे सांगणार आहेत ते आपल्या गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब, आमच्या धनगर समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी व सर्व समाजसेवक, आपल्या गंगाखेड मार्केट कमिटीचे सभापती साहेबराव भोसले मामा, सुशांत भैया, मनोज मुंडे आदी उपस्थित आहेत. पत्रकार परिषदेचे विषय जर थोडक्यात सांगायचा झाला तर सर्व धनगर समाजाच्या वतीनं काल जे मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचं समर्थन माननीय आमदार गुट्टे साहेब यांच्या वतीनं होतं व सर्व पक्षाचे धनगर समाजाचे नेते, कार्यकर्ते, समाज बांधव, गोरगरीब खेड्यापाड्यातला सर्व धनगर समाज बांधवांना कालच्या जे 5-7 दिवसापूर्वी जो अन्याय झाला बहिणीवर त्याच्या समर्थनार्थ काल परवा दिवशी मोर्चा आयोजित झाला. पण त्या मोर्चाचं मुख्य उद्देश सोडून जे राजकीय काही विरोधकांनी आरोप केले, डाव साधला, त्या बाबतीमध्ये सुद्धा आमदार साहेब आपलं थोडंसं स्पष्टीकरण देणार आहे. त्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. धन्यवाद. प्रथम सर्वच पत्रकारांना, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आपले सभापती मार्केट साहेबराव भोसले, पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप जानोरे, पालमचे सभापती बालासाहेब ढोले, तसेच आमचे सिनियर असलेले गणगणदादा, सुमगंडी, अहिल्यादेवी गोळकर, सुमगंडीचे चेअरमन गव्हर्नर, पंचायत समितीचे सभापती रमेशजी खांडेकर, पंचायत समिती सभापती समाज चिलगर, तसेच नगरपालिकेचे नगरसेवक उद्धवजी शिंदे, मार्केटचे सभापती संभाजी बोले, आपले ज्येष्ठ नेते बाळासाहेब चौधरींचे चिरंजीव, चौधरीजी आवाज कमी करा आणि दरवाजा उघडे ठेवा तुम्ही. नाही आता व्यवस्थित आहे का आवाज मला सांगा. नाही आता जर घुमत असेल तर मग साधं बोलतो. आता व्यवस्थित आहे ना. सर्वच आता सर्वांचे नावं घेण्यापेक्षा सर्वच आलेले पत्रकार उपस्थित असलेले सर्व माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू, पत्रकार यासाठी पत्रकार परिषद बोलवली त्या कारणासाठी ते प्रथम आपल्याला सांगू इच्छितो मी. कारण परवा जो मोर्चा निघाला त्या मोर्चाची जी बाजू होती, जे काय त्या मोर्चामध्ये घडलं त्याची माझी एक बाजू मी मांडावी याकरता ही पत्रकार परिषद आहे.
आपले महेश बिंडला मारहाण झाली आणि ती चुकीची झाली. कारण गैरसमज झाला. ते मुंबईला ज्यावेळेस मला वाटते मोर्चामध्ये गेले होते, तिथं त्यांनी महेशने एवढंच सांगितलं, माळ रानावर डोला, म्हणजे बोलण्यासारखं असं माळ रान म्हणले होते. पण माळ रान म्हणल्याच्या नंतर तिथे गैरसमज असा झाला की तो बौद्ध समाजाला वाटलं किंवा असा असा शब्द निघाला. शब्द मी माझ्या घेणार नाही तो, कारण ते बोलणं योग्य नाही म्हणून मी काही घेणार नाही तो. आणि तसं निघाला असं समजून काही मुलांनी काही त्यांना महेशला मारहाण केली. आपल्या सर्वांचेच ज्यांना आपणाला मतदानाचा हक्क दिला, आपला दिशा दिली, आपण कसं जगायचं कसं वागायचं हे संविधानानं आपल्याला शिकवलं. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निघून जे मारहाण झाली ती 100% एकदम चुकीची झाली. मी त्याचा प्रथम निषेध करतो. आणि निषेध करत असताना मी पोलीस यंत्रणेलाही मी सांगू इच्छितो की याचा योग्य ते आणि या चौकशी अंती जे काय कोणी दोषी आहे त्या दोषीवरती कारवाई झाली पाहिजे. आणि ही कारवाई निश्चितच होईल अशी मला अपेक्षा पण आहे. आणि जी अट्रॉसिटी जे दाखल झालेली आहे ही एकदम चुकीची झालेली आहे. त्याच्यामुळे ही अट्रॉसिटी ती रद्द करावी ही मागणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी करतो. कारण रद्द झालीच पाहिजे. एक तर मारहाण महेशला झालेली आहे, परत अट्रॉसिटी त्याच्यावरच करणं हे फार चुकीचं झालेलं आहे. हे सहन करण्यासारखं पण नाही आहे आणि हे खूपच आणण्यासारखं आहे. म्हणून मी या गोष्टीचा मी प्रथम निषेध केलेला आहे. आणखी एकदा मी निषेध करतो. दुसरी गोष्ट, मला काही फोन आले, मला कशा बोलले काय बोलले मला सांगणार नाही. मला सांगितलं तुमचा या मोर्चाला पाठिंबा आहे का विचारलं. मी मला माझा पाठिंबा आहे. तुम्ही या मोर्चाला येणार का? मी मला मोर्चाला 100% मी येतो. पण तुमच्या 3-4 लोक तुमचे काय मेन काही लोक असतील मोर्चा जे काढणारे लोक, मोर्चाचे समर जे करतात, जे नेतृत्व करणारे, त्या नेतृत्वाने 1-2 लोकांनी 2-3 लोकांनी मला येऊन बोललं आहे किंवा तुम्ही मोर्चाला या, तर निश्चित त्या मोर्चाला पण मी येतो असं सांगितलं. असो, माझ्याकडे काही कोणी आलं नाही आणि मी स्वतःहून जाणं कितपत योग्य होतं ते आपणालाही कळतं. मी जर सोबत गेलो असतो तर ज्या प्रकारे तो मोर्चा निघाला, तो मोर्चा सन्मानार्थ म्हणजे महेशच्या सन्मानार्थ होता का माझ्या विरोधात होता हे जर आपण बघितलं तर निश्चित तुमच्या लक्षात येईल हा मोर्चा फक्त माझ्या विरोधात होता. ज्यांनी भाषणं केली, तुम्ही बघितलं त्या मोर्चामध्ये ज्यांनी भाषणं केली, महेशवर अन्याय झाला असं कोणी बोललं का? आपल्या समाजाचे की धनगर समाजाचे काही 2-3 लोक 3-4 लोक बोलले, पण इतर जे समाजाचे काही होते त्यांनी फक्त जे काय बोलायचं जे काय करायचं ते फक्त माझ्याच विरोधात बोलले. पण त्यांना व्यवस्थित चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, 3-4 हजार लोक, आणि ती संधी त्यांना मिळाली आणि ती संधी मिळाल्यामुळे त्यांनी ते तोंडसूक घेतलं.
हरकत नाही, त्यांनी घेऊ द्या. मी त्यांच्याकडून कुठल्या अपेक्षाही करत नाही, कारण का त्यांच्याकडून मला कुठल्याही अपेक्षा पण नाही. पण जे मोर्चाला जे इतका मोठा प्रतिसाद मिळाला, हा प्रतिसाद कशामुळे मिळाला जर आपण बघितला असेल, समाजावर अन्याय झालेला आहे. आणि हा प्रतिसाद सर्व लोक आलेले जे होते ते समाजाच्या सन्मानार्थ समाजासाठी आलेले होते. पण आपण जर बघितलं तिथं काय घडलं, कसं घडलं जर बघितलं आणि किती चुकीचं घडलं. बाबा ठीक आहे, आपल्याला महेशला काहीतरी आपण मदत केली पाहिजे, काय त्याने मदत केली पाहिजे, काय त्याला थोडंही आपण काही मदत केली पाहिजे, किंवा काही जे काय आपल्याला वाटतंय त्याच्यावर अन्याय झालाय, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आपण सगळं काय बोलायचं होतं, ज्याच्या सन्मानार्थ मोर्चा होता त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे होतं, पण त्यांच्याबद्दल बोललं गेलं नाही. ह्या गोष्टी जरा थोडंसं खंत व्यक्त करतो, थोडं त्या गोष्टीचं. असो, आता माझ्यावर जे झालेलं आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही पत्रकार राहण्यासाठी सगळे ओळखतात मला, मी उत्तर कोणाला देत नाही. पण इथं मला आज पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडावं लागेल, म्हणून मी आज बाजू मांडलेली आहे. आणि जर आपण बघितलं महेशच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं, महेशनं माझा प्रचार केलेला आहे, महेशनं मला मतदान केलेलं आहे. त्याच्या गावामध्ये 100 मतं मी बाजूला गेलेलं नाही. आणि मेन म्हणजे महेशचं संभाजी फुले यांच्यासोबत असलेलं जे नातं आहे, त्यांच्या मिसेसचा सक्का चुलत भाऊ आहे आणि म्हणजे भाचा आहे. म्हणजे संभाजी फुलेंचा तो भाचा आहे, सक्का चुलत भाचा आहे. आता काय होते, सरपंच गावचे एक शहाणे माणसं आहे, पण कुठलं काही प्रकरण झालं, काही झालं, किंवा चला दादाकडे, चला दादा सांगा आपण भेटून घेऊ. अशीच एक बघा आनंद बिडगर म्हणून, त्यांनी महेशवर आणि महेशच्या भावावर आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल केला होता. 307चा गुन्हा होता. तर तो 307चा गुन्हा होता. महेशचा भाऊ मिलिटरीमध्ये आहे, CSF मध्ये आहे, त्याला नोकरी लागणार होती, त्याचं नुकसान होईल. मग दादाकडे कोणीतरी संभाजी फुले यांच्याकडे काहीतरी 2-3-4 लोक गेले, त्यांचे वडील इथे गेले, व हे प्रकरण मिटलं पाहिजे, मिटलं. आणि हे प्रकरण कोर्टामधून मिटलं. ते काय पोलिसला सांगून बिगून मिटलं असं नाही, त्याचे पुरावे हे सगळं आहे. कसं मिटलं ते कोर्टामधून हे प्रकरण मिटलं 307चं. मग ह्यांच्यापुढे बांधा धुराचे भांडण, मग बोलवा दादांना. मग बोलवलं की मग आता ह्यांना जर बोलायचं मुकदमाला, म्हणजे संभाजी फुलेंना सवय आहे, ते खरंच मांडतात. मला कधी कधी माझ्यावर कधी कधी ते ब्रेश होतात, कधी कधी माझ्यावर. मी आमदार आहे, म्हणजे अगोदरपासून मला माझं जर नाही पटलं तर मला पटत नाही म्हणतात. असा त्यांचा कडक स्वभाव आहे का तर आहे. हक्कानं सांगतात, तू गपची बसेल, तुझं चुकतं, गप बस म्हणा, असा त्यांचा स्वभाव आहे. आता तिथं कुठं समजा जे सत्यता मांडत असताना काही समजा 19-20 झाला असेल, किंवा एखादं महेशला वाटलं असेल ही बाजू माझी घेणार, बाजू दुसऱ्याचीच घ्यायला, असा काहीतरी मनात काहीतरी गैरसमज झाला. आणि त्या गैरसमजामधून त्या गावातल्या गावात ते थोडंसं घडलं. हे म्हणजे हा इतिहास पाठीमागचा आहे. आणि हे इतिहास आपण जरा बाजूला ठेवू. आता हे जे मारहाण झाली, ह्या मारहाणीशी ना संभाजी फुलेंचा, ना बाबा फुलेंचा, ना कुणाचा संबंध नाही. त्याच्यामध्ये काहीच संबंध नाही. हा टोटली वेगळं डिफरन्स हे प्रकरण आहे. त्याच्यामध्ये सुमित कांबळे माझा नगरसेवक आहे, तो अक्षरशः सोडवायला गेलेला आहे, त्यानं सोडवासोडवी केलेली आहे. मग त्या आमदाराचा माणूस आहे, हो आहे ना, माझा नगरसेवक आहे, मी जाहीरच सांगतो ना, मी काय लपून, माझा नगरसेवक आहे तो.
पण तो बॅनर सोडवायला गेला, मारायला नाही गेला. तुम्ही आपण जर बघितलं असेल तिथं सगळं CCTV आहेत, सगळं आहे, सगळं चेक करावं पोलिसांना. मी गंगाखेडच्या पोलिसांना PIना मी माझी म्हणजे सूचना करतो की तिथलं सगळं फुटेज तपासून सुमित कांबळे हा तो सोडवतोय का मारतोय बघा. आणि दुसरा विषय तिथं बाजूला मला वाटतं तो नितीन खंदारे होता. आता नितीन खंदारे तर माझ्या विरोधात निवडणूकच लढला ना, माझ्या विरोधात लढला तो निवडणूक. माझा तिथं काय संबंध आहे? अर्थात कुठला संबंध नाही. तो पोलिटिशियन आपण गेलं काय, झालं काय. आणि एकदा कुठल्याही समाजावर, मुस्लिम समाज असू दे, हिंदू समाज असू दे, धनगर समाज असू दे, बंजारी समाज असू दे, मराठा समाज असू दे, सगळे कुठलेही समाज असू दे, एकदा काही असं प्रकरण आणलं झाला म्हणून गेलं की सगळेच पोलिस जमतात ना तिथं. आपल्यामध्ये किंवा 100-50 लोक जमतातच तिथे. ह्याचा अर्थ ते जमतेच, त्याच्यामध्ये माझे काही काढते तर मारायला गेले असं होऊ शकत नाही ना. म्हणून हे 100% माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते की आरोप महेशनं माझ्यावर केला नाही. महेशचं मी ऐकलं, त्याचं भाषण मी ऐकलं. महेशने साधं माझं नाव नाही घेतलं. कुठल्या समाजाच्या नेत्यानं, धनगर समाजाच्या नेत्यानं कुठल्या समाजाला माझं नाव पण घेतलं नाही, माझ्यावर त्यांनी टीका पण केली. मी बघितलं. पण ज्यांनी टीका केली त्यांचा यामुळे काही संबंधच नाही. काय संबंध होता त्यांचा? काहीच संबंध नव्हता. त्यांनी टीका केलेली. त्याच्यामुळं माझी बाजू जे मांडायला मी आज पत्रकार परिषद घेतली यामुळेच घेतली. आणि महेशच्या बाबतीत माझं कधी चुकून मी एकदा म्हणजे मला लग्नाला यावंच लागते म्हणून मला बाबा फुलेंनी सोबतदारांनी बोलले नाही, महेशच्या लग्नाला यावं लागतं, म्हणजे भावाचं लग्न होतं. मी गेलो, महेशनं माझा सत्कार केलेला आहे, माझा भेटा बांधला, माझे फोटोवर घेतले. महेशला कधी मी चुकून कधी फोन केला, कोण काय कसं बोलत असं कधी घडलं नाही. आणि महेशने माझ्या विरोधात कधी काही केलेलं नाही. त्याच्यामुळे महेशच्या विरोधात मी काही करणं असं शक्यच नाही. मी तर सांगतो माझे फोन, माझं सगळं सीडीआर सगळं चेक करावं, माझं पण सगळं चेक करावं, काही प्रॉब्लेम नाही. मी कुठे किंतु परंतु थोडे मी त्याच्यामध्ये असतो. ज्या समाजाने मला डोक्यावर घेतले, सर्वांनी मला माझ्या अडचणीच्या काळामध्ये माझा धावून आलेला सर्व हा समाज आहे. एकच समाज, सगळे समाज आहे. मॅक्झिमम धनगर समाजाचा पण सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. अशा ह्याच्यामध्ये मी सांगतो मी तुम्हाला, मी माझ्या भाषणात तिन्ही तालुके माझा परिहार आहे म्हणतात. तुम्ही माझा स्वभाव बघितलेला आहे. मी कुणावर अन्याय करतो, नाही करतो, तुम्हाला सगळं पत्रकाराला पण माहिती आहे. माझा थोडा बी कुठं जर काही निघाला तर मला खरंच ह्या पदावर राहण्याची म्हणजे मला मी ह्या पदावर राहावं. मी जर कुठं असा अन्याय करत असत आणि महेशच्या बाबतीत जर मी खरंच महेशवर कुठं जर मी अन्याय केला असेल, इतका समाज मला डोक्यावर घेणार, त्या समाजातला हा पोरगा आहे. मी खरंच जर मला वाटतं जर मला जर प्रूव्ह केलं तर मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मी इव्हन आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आपल्या सर्वांच्या संमतीनं सांगतो, सर्वांचा जाहीर सांगतो, या प्रकरणामध्ये मी तिळवरही कुठं जर असेल, ते जर कोणी प्रूव्ह केलं, ते जर दाखवलं की हे तुम्ही ते प्रूव्ह आहे, तर या पदाचा मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. कारण मला राहायचा अधिकार नाही. ज्या समाजानं मला डोक्यावर घेतलं, ज्या समाजानं माझ्यासाठी सगळ्या गोष्टी सगळ्या विरोधकारांनी केलं आणि मी त्यांच्यावर अन्याय करतो, आणि ते जर कोणी प्रूव्ह करत असेल तर मला अजिबात आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नाही. पण विनाकारण चिखलफेक माझ्यावर करू नये. कारण त्यांना काय वाटतं की ह्या माणसाला कुठं अटकावं.
सतत कामात असतो. सकाळी 5 वाजता उठल्यापासून रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत हा माणूस काम करतो. इतकं कोणी काम करतं का? करावं ना बाबा काम. कोणी जर विरोधकाला मला हेच करायचं आहे तर त्यांनी काम करावं ना. त्यांनी काम करून माझ्यासोबत मी 10 कामं, त्यांनी 15 कामं करावी. ह्यांना काय, काही लोकांना स्वयंभू नेता आहे. इथले जर बघितलं स्वयंभू नेते, त्याला कुठला म्हणजे त्यांचा नेताच नाही कुणाचा, असे काही इतर म्हणजे आहेत काही नेते. तर आता काही गोष्टीमध्ये काय होतं, हे प्रकरण एवढं लांबलं नसतं. महेश एवढं असं प्रकरण लांबवावं, कसं करावं असं त्याच्या पण डोक्यात नसेल. पण तेल ओतणारे भरपूर असतात ना. एखादी चिंगारी असेल, थोडीशी चिंगारी, त्या तेल ओतलं तर चिंगारी मोठी होते ना. हे तेल ओतणाऱ्यांचं काम आहे. कारण जनतेला पोळी भाजायची होती ना. एवढंच नाही तर गाड्या पाठवून माणसं लोक आणले. हा माझा आरोप आहे. आणि आरोप तुम्ही विचारता मी खरंही करू शकतो. म्हणजे ह्याच्यात कुणात तर ताकद नाही खेटायची. मग आता काय करायचं? संधी मिळाली की काहीतरी आपलं करायचं. यांचे असले धंदे. आणि म्हणून हे आता जागेवर आहेत. जिथं आहेत त्या ज्या जागेवर आहेत त्याच्यामुळे आहे. आणि ते असेच जागेवर राहणार आहेत. पण मी कधी त्यांच्यावर टीका करणं, कुणावर टीका करणं, माझा अख्खा विधानसभा बघितली असेल माझी. एक शब्दानं कुणावर मी टीका केली. किती टीका झाल्या माझ्यावर. आज बघितला सर, त्या नगरपालिकेमध्ये सगळं ठप्प आहे. गावखेडमध्ये काय चालू आहे? जवळजवळ 190-95 कोटीचे रोडचे काम आहेत, ते कामं ठप्प पडलेत. वॉटर सप्लायचं 100 कोटीचं काम आहे, तर टाक्या बिक्या सगळं अर्ध्यात दळण पडलेलं आहे. जेवढे कामं नगरपालिकेमध्ये तेवढे कामं सगळे ठप्प पडलेले आहेत. प्याला पाणी नाही. हे करावं ना. हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हे करावं ना. संधीचं सोनं केलं पाहिजे. हे सगळं करायचं नाही. आणि मग तोंडचूक घ्यायचं, माझ्यावर आरोप करायचे. मी तर सांगतो तुम्हाला, खरंच सगळ्या तुम्हाला पत्रकारांना सांगतो, हे असं बोलून माझ्यावर फुलं पडल्यासारखं वाटतं. माहिती आहे तुम्हाला, ह्यांचं बोलणं म्हणजे फुलं पडल्यासारखं वाटतं मला. हे असेच बोलावेत त्यांनी. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असाच विरोध करा मला. असेच माझ्यावर बोलत राहा. ईश्वरालाही प्रार्थना करतो. पण काय 1000-2000 मतांचा माणसाचा मोर्चा तुम्ही तरी काढा नाही. 400-500 माणसं, 1000 माणसाचा मोर्चा काढा आहे का माझ्या विरोधामध्ये? तुम्ही काय सांगता? एखादा म्हणजे समाजाचा मोर्चा निघाला, तिथं तुम्ही बोलता. तुम्ही काढा ना माझ्या विरोधामध्ये मोर्चा. तुमचे किती लोक येतील बघू, किती आणता हे बघू, तुमची किती लायकी आहे ती बघू ना. नुसतं हातावर टाळ्या मारल्यानं, पुढं काही केलं, नाचल्यानं, मुड्या मारल्यानं थोडंच होत असतं असं. तुम्ही पडलात, तुम्हाला जनतेने तुमच्या विरोधात कोण दिला ना, तुम्ही ऍक्सेप्ट का करत नाही? तुम्हाला जनतेने कोण दिला? ज्याला द्यायचा होता त्याला कोण म्हणजे निवडून दिलं. ज्याला पाडायचं ते जनतेचा कोण मान्य करून तुम्ही ऍक्सेप्ट करून कामाला लागा ना. फुकट चाळे कशाला करता? जनतेत जा, जनतेला बोला, जनतेचे कामं करा. हे केलं पाहिजे. आणि ऍक्सेप्ट करा ना. मी 2014 निवडणूक लढली तुमच्या समोर. किती मतांनी पडलो?
2300 का 2400 मतांना 2200 मतांना पडलो, 2200 मतांना मी पडलो. 11,000-1100 मतं इकडे तिकडे झाले असते तर झालं असतं. ज्याला सपोर्ट केला मी त्यांनीच माझ्या विरोधात केलं, ज्याला अध्यक्ष बनवलं तेच माझ्या विरोधात केले. जवळचे 35 लाख रुपये खर्च केले. सुशांत आहेत, सुशांतला माहीत नाही सगळं. म्हणजे इतकी बैमानी कुटके बैमानी भरलेली आहे. तर हेच कसं संपादन झालं? ज्याला उगवलं मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून, मी सर्व आमच्या काय सगळ्या लोकांना मतदान करा म्हणून सांगितलं, रसद पुरवली, उगम झाला. त्याच्यानंतर काय झालं? म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट असते सगळी गोष्टी. तुम्ही म्हणजे स्वयंभू राहायचे, तुम्हाला नेताच मानायचं नाही. मग नेते तुम्ही तरी मोठे व्हा ना, नेते करा ना फाईट माझ्याशी, काय प्रॉब्लेम आहे? सगळं एकत्र या ना, चाललंय तुमचं सगळं एकत्र यायचं. पण आणखीन काही स्वार्थ आला की तुम्ही एका पैसे एका एकत्र कधीच राहू शकत नाही, हे मला माहिती आहे. मला बोलायला लागलं का? मी मला बोलायची सवय नाही, मी बोलत नाही. हे का तुमच्यावर ओढवलं, म्हणजे पराभव तुमचा का झाला ह्याचा कमीत कमी आत्मनिरीक्षण करा. तुम्ही काय केलं असतं तर तुमचा पराभव झाला नसता, हे काहीतरी विचारात आणा. थोडं आत्मपरीक्षण करा. ते करायचं सोडून देऊन आणखीन हे तुमचं चालू आहे. हे जनतेला पटलेलं नाही आहे, अजिबात जनतेला पटलेलं नाही. मी सांगतो तुम्हाला, कुणीकडे गेली म्हणजे ती मोर्चा कुणीकडे गेला, कुणीकडे नेला? अरे समाजाचा मोर्चा, महेशच्या सन्मान मोर्चा केलेला, त्याच्याबद्दल बोला, त्याच्या अन्यायाबद्दल बोला. हे कुणी बोललं नाही. उलट तरी मला वाटतं मारुती पैलवाननं सांगितलं, असं राजकारण करू नका म्हणून. तुम्ही कशामुळे असं राजकारण करता? जाहीर बोलले असो. मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, आपण जर बघितलं, मी या समाजाला, धनगर समाजाला न्याय किती दिलेला आहे. मी तुम्हाला नावं वाचून लागतो. 1 नंबरला संदीप आळमळे, जिल्हा अध्यक्ष. संभाजी कोले उपसभापती मार्केटला. सुरेश दादा बडगर आहेत, त्यांना जिल्हा परिषदेला तिकीट दिलं, थोड्या मताने पराभव झाला. आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते. मारुती बनसोडेंना मी आता तिकीट दिलं होतं, पण थोड्या मताने पराभव झाला तुमचा. बाळासाहेब डोले इथे बसले, सभापती येतात धनगर समाजचे. रमेश खांडेकर इथं बसले, जगाखेडचे सभापती. मगर कोले माझे सभापती होते पंचायत समितीचे, त्यांना सभापती पद केलं, दिलं त्यांना. कृष्णाजवळ आता आपण एक नवीन सूतगिरणी काढलेले, काय म्हणून नाव काय? पुण्यश्लोक आलेले होळकर. पुण्यश्लोक आलेले होळकर धनगर समाज सहकारी सूतगिरणी. पुण्यश्लोक आलेले होळकर धनगर समाज सूतगिरणी, त्याचे चेअरमन आहेत. ते कुणासाठी सूतगिरणी कोणासाठी केली? धनगर समाजाची 100% धनगर आहेत त्याच्यामध्ये. बाहेरचा माणूस घेता येत नाही. फक्त मला वाटतं की तरी 10-20 लोक त्याच्यामध्ये घेता येतात. फक्त 80% ना, 80% धनगर समाज आहे. 20% फक्त बाहेरचे लोक घ्यायचे. ते आज सगळं मंजूर झालेलं आहे. पुढच्या इलेक्शनच्या आधी सूत निघणार आहे त्याच्यामधून. हे कुणासाठी केलं? कुणी केलं आतापर्यंत सांगा? सन्माननीय सभापती आपले रामजी शिंदे साहेब आहेत, त्यांची सूतगिरणी आहे चालू. त्याच्यानंतर माझी आहे महाराष्ट्रामध्ये, मी केलं. त्याच्यामध्ये कृष्णा धर्माला खूप क्रेडिट देतो मी, कारण कुठं जिथे जाऊन कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, तिकडे नागपूर असेल, औरंगाबाद असेल, स्वतःच्या गाडीनं जवळजवळ सगळं करून हे सगळे पहिल्या तारखेपर्यंत पोहोचली आपली. आता एखाद्या कॅबिनेटमध्ये येऊन जाईल. हे धनगर समाजासाठीच केलं. गजानन माने माजी उपसभापती होते,
समाधान चिलकर पंचायत समिती सदस्य आहेत, राजाभाऊ देवकते पंचायत समिती सदस्य गंगाखेड होते, बनशी मुलगीर पंचायत समिती सदस्य, लक्ष्मण सुरनर पंचायत समिती सदस्य, शिवाजीराव साबळे पंचायत समिती सदस्य, उद्धव शिंदे नगरसेवक आहे. आता पण होतं का नगरसेवक इथं शहरामध्ये कमी धनगर समाजाचं होतं का कोणी? आज एक रोपटा आपण लावलं धनगर समाजाचं आहे. माऊली घोरपडे पालनमध्ये आपले निवडून आले नगरसेवक आहे. विश्वास होळकर पुणेमध्ये निवडून आणलंय ते धनगर समाजाचे. माणिकरावाचे मार्केटला निवडून आणले ते धनगर समाजाचे. अतुल दुर्गंडे मार्केट संचालक आहे. शंभराव काळे मार्केट संचालक सगळे पालनचे. प्रल्हाद शिंदे तालुका अध्यक्ष गंगाखेडचे, दक्षिणमध्ये तालुका अध्यक्ष जगन्नाथ रेल्वे तालुका अध्यक्ष पुणेचे, सैनाजी माटे संजय गांधी नगरचे अध्यक्ष. अल्पशा मतांना जिल्हा परिषदला पडले ते 44 मतांवर त्यांना उभं केलं होतं. तिथं पडले म्हणून मी संजय गांधीचा अध्यक्ष केलं त्यांना. संजय गांधीचा म्हणजे अध्यक्ष म्हणजे काही छोटं पद नाही ते. शेषराव सलगर तालुका अध्यक्ष होते. विजय घोरपडे आता युवकाचे तालुका अध्यक्ष आहेत ते. जिल्ह्याचे अध्यक्ष युवकाचे. विकास गव्हाळे युवकाचे तालुका पूर्ण अध्यक्ष. पवन सोनर ओबीसी तालुका अध्यक्ष पालक आहे. बालासाहेब पूर्ण तालुका उपाध्यक्ष गंगाखेडे. भास्कर ठावरे ओबीसी समाजाचे तालुका अध्यक्ष. असे कितीतरी समाजामधून नेते आहेत. नेते बनवले मी मागच्या 10 वर्षे माझे जर सोडले. त्याच्या अगोदर किती होते बाबा धनगर समाजामधून निवडून जाणारे? फक्त मला वाटतं मारुती बनसोडे तिकडं होते आणि इकडे मला वाटतं कोंडगी रोड 2 जिल्हा परिषदेचे. आणि रबदळे मामा मला वाटतं कोणत्या साली झालं? हां 2002 ते 2007 2002 ते 2007 पर्यंत रबदळे मामा होते. मग आज जवळजवळ 30 लोक पदावर येतात धनगर समाजाचे. म्हणजे या तऱ्हेने मी समाजासोबत आहे. मला समाजापासून दूर करण्याची फार कोशिश चालू आहे विभागाची. पण हा समाज ना या समाजापासून मी दूर जाणार आहे ना समाज मला दूर करणार आहे. समाजही मला दूर करणार नाही, मी समाजापासून दूर होणार. मी जे आज कामं केलेत, जे करतोय ते कंटिन्यू माझे पुढे कामं चालू राहणार आहेत. मी असेच सर्वांचेच कामं करत राहणार. फक्त काय हे जो विकास होतोय आज मागच्या 50 वर्षात जसे विधानसभा अस्तित्वात आली तसं घ्या. प्रत्येक गावामध्ये पोहोचणारा एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे छाती ठोकपणे सांगू शकतो. आणि प्रत्येक गावात पूर्ण फुलाची पाकळी फंड देणारा एकमेव कार्यकर्ता रत्नाकर गुट्टे. मी आमदार स्वतःला कधी मानत नाही, मी कार्यकर्ता आहे आणि तुमच्यासाठी आहे. आणि मी कधी माझ्या भाषणात किंवा कधी मी आज बोलत नाही की मी माझा परिवारच आहे म्हणतो. कारण जेवढं मला दिलेलं आहे कमी दिलेलं नाही ना मला. 2019चा इतिहास जर बघितला तर जेलमधून निवडून गेले. कसं विसरायचं ते? कसं विसरणार आहे मी? किती चुका होऊ द्या कुणाच्या तरी त्याच्यावर टीका बोलणार नाही मी. कुठल्याही समाजाचा, सगळ्या समाजाचा, कुठूनही मला कोणी काय बोलू द्या, त्यांच्या चुका होऊ द्या, सगळं पोटात ठेवणार. पोट फार माझं पोट आहे, सगळ्या पोटात घालणार. जेवढ्या चुका होतील तेवढ्या सगळ्या पोटात घालणार. 2024ची निवडणूक बघितली कशी निवडणूक झाली, ज्या भाषण करून नेत्यांनी काय केलं हे सगळं माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे निश्चितच मी जे बाजू मी आज मांडली ते मला जे वाटतं ते मी सर्व बोललो. मला आपले
सुभाष कुऱ्हाडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत संघर्ष सेना. मला आता तुम्ही जमलं तर फोन मला चालू होता आणि खूप चांगले बोलले आणि परिपक्व स्वभाव आहे त्यांचा. आणि त्यांचा मीडियाचा हा महेश जो आहे त्यांच्या मीडियाचा मला वाटतं प्रमुख या काहीतरी जिल्ह्याचा आहे मला वाटतं. आणि त्यांची माझी खूप चर्चा झाली. त्यांनी मला एकच सांगितलं किंवा काही तुमचे कार्यकर्ते म्हणा काही म्हणा जे मोर्चाला आले होते ते धमकी वगैरे येत आहे. तुम्ही या प्रतिष्ठेच्या वतीने मी सांगतो, असं जर मला, मी त्यांनाही तेच बोललो, असं जर मला नाव सांगितलं किंवा ह्या तुमच्या कार्यकर्त्यांनी अशी अशी की धमकी दिलेली आहे तर निश्चित त्याच्यावर मी कारवाई काय करायची, मी माझी कारवाई काय करायची करीन. मी ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं 1 मिनिटात त्याला बाहेर काढून टाकेल. त्याच्यामुळं विष्णू सुभाषराव कुऱ्हाडे यांनाही माझा या पत्रकार परिषदेच्या आपल्या सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो की असा अन्याय मी कुणाला होऊ देणार नाही. माझा जर कोणी कार्यकर्ता काही करत असेल तर निश्चित आपण मला नाव सांगा, त्याचा आपण बंदोबस्त करू. पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही प्रकरणामध्ये, ह्या प्रकरणामध्ये कुठे तीळ मात्र मी इन्व्हॉल्वमेंट असेल, तीळ मात्र म्हणतोय मी, ती फार मोठी गोष्ट बोलतोय मी. म्हणजे मला आमदारकी म्हणून आमदार म्हणून राहण्याची बिलकुल मी सांगतो तुम्हाला अधिकारच नाही. ज्या सगळ्या जनतेमुळे मी आमदार झालो आणि मीच आमदार म्हणून जर अन्याय करत असेल तर ते फार चुकीचं होईल. एवढं बोलतो. आणि काही राहिला असेल तर माहीत नाही काय राहतं, ठीक आहे राहू द्या. आता काही राहिला असेल तर माझं होतं ना नुकसान व्हायचं, ते लई नुकसान झालं मला माहिती आहे. कुठेतरी पोळ्यात टाकायचं बघतील काहीतरी बघत नाही. ते काय सोपे आहेत का आपल्याला घरचे पत्रकार? चला ठीक आहे, चला विचारा प्रश्न काय कोण मला काय, आणि एक विचारा, गडबड करू मला. वेळ देतो तुम्हाला, सगळ्यांना वेळ देतो. विचारा काय आपण विचारा. कोणताच राजकीय पुढारी तुमच्यावर तोंड सूट घेत आहेत खालच्या पद्धतीने, कसली संधी ती सोडत नाही, काय सांगायला याच्यावर? खालच्या पातळीवर ते करतात. नाही, माझ्यावर खालच्या पातळीवर जे टीका करतात, खूप जण टीका करणारे करतात, पण त्यांच्याबद्दल मला एकच सांगायचं, त्यांना मला परत शुभेच्छा देतात की अशाच माझ्यावर टीका करत आणि खालच्या पातळीवर बोलत करा, याबद्दल त्यांना शुभेच्छा. तुम्ही आता आरोप केला की मोर्चाला गाड्या पाठवून माणसं आणण्यात आली. महेश बिडकर पैसे देऊन माणसं आणू शकत नाही. तुमचा आरोप हे कुणाबद्दल आहे? तुम्ही पैसे देऊन माणसं आणा. महेश बिडकर बद्दल समाधान मोर्चा काढला, त्याच्या सन्मानार्थ मोर्चा काढला, पण गाड्या पाठवणारे विरोधकच असतात ना. संधी म्हणजे कशी संधी घ्यायची साधून, ह्याच्यामध्ये सगळेच असतात ना. जेवढे विरोधक असतात जे असतात त्या थोडे काय गोष्टी करायच्या कळतात, तर त्या हिशोबाने त्यांनी केलं. विरोधकांनी सगळ्यांनी हातभार लावला. एक विरोधक सांगता येणार नाही. जिल्ह्यातील विरोधकांनी हात लावला, जिल्ह्यातील. बाबत जो काही गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तात्काळ दाखल केला, याबद्दल पोलिसांना तुम्ही काय सांगू इच्छिता का? याची काही सखोल चौकशी करावी असं काय मागणी? बघा, पोलिसांनी हा गुन्हा खोटा दाखल केलेला आहे. एक तर त्याला मारहाण झाली, त्याच्यावर अन्याय झाला, आणि गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. हे गुन्हा रद्द व्हावा यासाठी मी पोलीस ऑलरेडी बोललेलो आहे, आणि हा पोलीस पण हा गुन्हा रद्द करतील अशी मला अपेक्षा आहे. पहिल्या दिवशीपासून तुमच्या सहकार्यांचं याच्यात नाव येत होतं, पण तुम्ही इतका आक्रोश होईपर्यंत शांतता बसतात त्या लगेच त्याच्यावर प्रतिकार काय होतं,
काही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी समाधान करून सगळ्यांनी मिटिंग घेतली. मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये जे काय, कारण का तो अन्याय झालेला होता ना, गप्प वर्षाचं कारण करतो तो अन्याय झाला तर अन्यायाविरोधात आवाज उठवलाच पाहिजे ना. त्या मुलाला विनाकारण मारलं होतं, ती क्लिप बघितली होती मी, त्याची बोललेली क्लिप मी बघितली होती. तो आणि मी माझ्या कार्यकर्त्याला सगळ्यांना सांगितलं, त्या मोर्चात सहभागी व्हायला सांगितलं. त्याच्यामुळं मला काही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची म्हणजे दिली. ऑलरेडी मी माझ्या कार्यकर्त्याला सांगितलं आणि मला ज्याने फोन केला मला नाव लक्षात नाही, त्यांना हेही सांगितलं की तुम्ही जर मला म्हणजे तुम्ही मोर्चाला पाठिंबा आहे म्हणूनच मी कार्यकर्ते पाठवतो. मी माझे सर्व कार्यकर्ते बरेच पाठवले मोर्चाला. स्वतः महेश बेळकर तुमचं नाव घेऊन आरोप केलं होतं. त्याचं सोशल मीडियावर जे काही चॅनलला त्यांनी हे दिले होते मुलांनी, त्यामध्ये तुमचं नाव घेतलं होतं. नाही, मी काही ते पाहिलं नाही. महेश बिडकरनं माझं नाव घेतलंय, मी काही पाहिलं नाही ते. त्याच्यामुळे त्याच्यावर मी तुमचं नाव काय घेऊन तुमचे हो कार्य नाव घेऊन जरी म्हणलं तरी मी बघितलेलं नाही.